त्यावेळेस असा पत्ता होत होता. आता ते जी औषधी आणायला महाग होती त्याच्यामुळे मी समजा ना ते केलं. पण मग विषय काय केला, आपलं हे होतं म्हणून मी जे ते केलं. आता नवीन शेंडा आपण जेव्हा पहिली फवारणी दिली का सोडल्यापासून नवीन शेंडा निघले याला. अच्छा, यालाही खालून म्हणजे टमाट्या बरोबर यालाही सोडलं तुम्ही? हो, टमाटा याला सगळं दोन्ही मिळून 6 गुंठे बसतं का? नाही, ते 6 आणि 10 गुंठे दोन्ही मिळून 10 गुंठे. अच्छा, या पुढे इकडे तुमचं म्हणणं आहे आता हे जे पिवळे पत्ते जर सोडले तर वर हे जेवढे फुलं दिसू लागले आणि जेवढा शेंडा दिसू लागला हा सगळा नवीन आहे सगळे नवीन. आणि एवढं करून खालून बी फुटत होता. हे खालचे बघा तुम्ही, याला काय माल देणार. हे जर वर आले तर भयान माल लागणार त्याला. अरे बापरे, हे वरून लक्षात येत नाही पण खालून भयानक फुटलंय. बरं हे एकच नाही ना? नाही, प्रत्येक याला हे ना. आता हे बघा, याला बघा, आता हे इकडे याला बघा. म्हणजे मग तर मला असं वाटायला लागले छाटून टाकलं तर पुन्हा चालू होऊन जाईल. हो, पण आता छाटायची गरज वरतीच फुलं लागले एवढे, त्याला छाटायची गरज काऊन नाही माहिती का? याला मध्ये मध्ये पण सगळ्या ठिकाणी फुटवा. आता इथं फुटवा लागला म्हणजे याला माल लागणार आहे. मग याला जर काही माझा आता एक अनुभव 5 वर्षाचा, का ह्यो जर असा माल लागला तर एका झाडाला एका तोड्याला 3-3, 4-4 किलो माल निघेल. ते जर 10 रुपये किलो विकला तरी पुरतो. क्या बात है. हे तर आता 1000-1200 रुपये कॅरेट आता भाव म्हणून सोडा तुम्ही, पण सरासरी कमीत कमी 10 रुपये भाव जरी मिळाला, 100-150 रुपयाला बी कॅरेट विकलं. एवढ्याचे जर 10 कॅरेट निघले तर 1000 रुपयाला जे 2000 रुपये हप्ता. म्हणजे चौथ्या दिवशी निघतं ना, हप्त्यातून 2 तोडे होते, 2000 रुपये हप्ता. बरं ठीक आहे, समजा 10 रुपये किलोनी आपल्याला माल जायला लागला, पण याला तुम्हाला आता सध्या समजा हा डेव्हलप करायला अंदाजे खर्च किती झाला असेल? खर्च फवारणीचं काय आपलं ते 200 रुपये 250 रुपये पंप पडतो. याला किती पंप लागले? नाही, याला काय एकच पंप लागतो. एकच लागतो. बरं 2 धरू आपण समजा, तर 220 रुपयानं धरलं तर 440 रुपये ते. आणि खालून आपण मला वाटतं किती रुपयाचं आणलं होतं ते तुम्ही? ते 1200 रुपयाचं होतं. त्याच्यामुळे हे 400 रुपये पकडा आणि ते 800 रुपये पकडा समजा. म्हणजे याला टोटल खर्च 800 रुपये झाला. 800 रुपये खर्च झाला. आणि जरी 10 रुपये रेटनं जरी गेलं तर पहिल्याच तोड्यामध्ये तुमचा किती पैसे होऊ शकतात? म्हणजे तुम्ही 10 रुपयानं 10 रुपयानं 1000 रुपये देणार. म्हणजे 1000 रुपये म्हणजे एका हप्त्यामध्ये 2000 रुपये. तिसऱ्या चौथ्या दिवशी वांगाची ना, त्याचा तुम्हाला एकदा दाखवतो. म्हणजे तुम्ही एका तोड्याला 1000 रुपयाचा माल धरला 10 रुपयाला. आणि दर 3 दिवसाला तोडा. तिसऱ्या चौथ्या दिवशी तोडा निघतो. हप्त्यातून 2000 रुपये धरा तुम्ही 2 तोड्याची. क्या बात आहे. म्हणजे 1000 जाऊन 1000 राहतात. 1000 राहते हप्त्याची. तर एवढे 4 गुंठ्यामध्ये असे म्हणजे कोणतेच पैसे नाही. आणि याला मी ज्यावेळेस 1200 रुपयाला होतं त्यावेळेस 4 कॅरेट निघले होते ना, 4000 5000 ते 20 पुढचा सोडून द्यायचे ना. त्यावेळेस तर ठीक आहे, रेट असलेला, पण हे कमीत कमी रेटचा विषय चालू बघा आता माल. अरे बापरे, खालून अरे हे तर म्हणजे त्याच्या बरोबरीने आलाय आता. बरोबर. आणि हे सगळे फुटेवर येणार सर, हे याच्या बरोबरीने येणार आहे. शेतकरी बंधूंनो, अरे बाप, याला तर कळी बी म्हणजे याला वर बघण्यापेक्षा खरी मजा याला खालून बघायची. इकडे पुढे या तुम्ही जे ना, खालून आणखीन बघायला म्हणजे खूपच जे ना, कारण मला बी ते नव्हतं. इकडे पुढे या पुढे. बरं, तुम्ही वांगे किती वर्षापासून करताय? वांगे जवळजवळ 15 वर्षांनी करतो. आता मध्ये एक किटचं येत नव्हतं, पण मी आता जैविक उपाय जे ना समजायचं, जे शेंडाळ आहे, वांग्यातली आळी ही कीटक बुरशीनाशक कव्हर होत नव्हती. बरोबर. मी याची माहिती काढता मला 2-4 वर्ष लागली. आता तुम्हाला सांगतो मी 100 रुपयामध्ये 50 रुपये 50, पण अशी आहे का अजून 15 दिवस येतच नाही. शेंड्याळी नाही, कोणतीच आळी नाही. याला कीटकनाशक नाही, बुरशीनाशक नाही, त्यानं येतच नाही. जे ना माझ्याकडे प्रयोगच असे नवीन आहे ना, मी फक्त नवीन प्रयोग करत राहता. ही सगळ्यात महत्वाचं आहे. काय हे आता वर इथं तर ठीक आहे, आता वासाय म्हणून म्हणा, पण त्याला फुलं पहा ना. नाही, फुलं सर्जे ना. आणि एक खासियत लक्षात आली माझ्यावाल्या, का झाडाखाली जे माल लागत नाही. आता हे तुमच्याच डोळ्याने झाडाखाली पुढे या, हे बघा कांडोकांडी झाडाखाली माल. हो ना, म्हणजे हे फुल बघा लांबूनच चमकायला लागले, ते अख्खं झाड फुलांनी भरलेले नाही. बघा आता ही माल बी बघा कसा आहे, फ्रेश आहे. आणि याला खालून फुटवा. माल दाखवा. माल हे बघा ना, माल कसा आहे. देठ. आणि एवढं करून ह्या देठावर जे ना काहीच नाही बा, फ्रेश माल. शक्यतो चॉकलेटी पडलेलं राहते, नाही तर काही ना काही होतं. हे देठ फ्रेश राहिलं म्हणजे व्यापारी लागून. आता मी 15-20 वर्षांनी भाजीपाला चिल्लर की तो व्यापारी जे ना, असे मला पाहिलं डोळे त्याला माहिती क्वालिटीचं माल. दुसऱ्यापेक्षा 100 शिल्लक देऊन जाणार. तुम्ही 100 रुपये किती असेल, मला 200लाच विकणार. म्हणजे हेच नाही, भाजीपाला मी कोथंबीर कोणताही असू द्या, माझ्याजवळ जो बी माल नाही तो क्वालिटीचा राहील ना. खराब झाला मी काढून फेकतो, मी ठेवत नाही. आता याला खालून फुटवा बघू बरं आपण. हे बघा ना, फुटवायचे ना.
या त्यालाही काय राव. प्रत्येकालाच आहे सर हे ना, पण खास बघायची कला ही आणि आपल्याला सोडून किती दिवस झाले म्हणे आता अंदाजे? 12-13 दिवस झाले फक्त जी. तोच जर डोस आपण जरा दाटून डबल हाणला असता देतानाच तर मग तर काहीच गंमत नाही नाही. अजूनच म्हणजे मला मी तोच अभ्यास करू लागलो. काय तुम्ही जेवढा अभ्यास करताय का तर तेवढा मी तुम्हाला पहिल्या वेळेस सांगितलं होतं का ज्यावेळेस बरोबर. तुमच्या युट्यूबवर मी जेव्हा व्हिडिओ बघितले ना का सर आपण हे प्रयोग करून बघू. तुम्ही म्हणे याला होईल का येईल का, म्हणलं पैसे नाही राहिले तर चालेल काही नाही, पण आपल्याला जे आहे ना प्रयोग तुमचा तो करून आत्मविश्वासच मला खूप आवडला. मी नाही म्हणलो यांना, म्हणलं टमाटे फार खराब दिसतात तेव्हा नाही येईन नाही येईन, पण हीच जागा आहे म्हणे शिकायची. हा या टाइमातच कळतं आपल्याला काय म्हणून. खरं माझा एक अनुभव असा आहे. आता तुम्ही मला बरं म्हणा काही म्हणा, कारण की पैसे देऊन कोणी जे ना म्हणजे ह्यो अनुभव सांगत नाही. ह्यो अनुभव आपण स्वतः प्रयोग करूनच आपल्याला आधी घ्यावा 5 लागतो. वर्षापासून माझी तीच ते आहे. अगदी बरोबर. कोणत्याही कंपनीची आता मी खूप माग जैविक मध्ये बी 1200-1500 रुपये. आता हे यायचं ते नाही आपलं नेट सर कंपनीचे नेट सर्फचे त्याचे बी भरते औषधी चांगली आहे, पण मग महाग जास्त आहे त्याच्यामुळे ते पुरत नाही. बरोबर आता जे बरोबर. म्हणजे आपला खर्च होतो किती आणि उत्पन्न येतं उत्पन्न किती निघतं किती याचं गणित त्याचं करावं गणित लागणार. करावं लागतं जे. आणि मग बरोबर. ती शेती जर पुरली नाही तर मग काय उपयोग आहे. मग मजा आता याला 2000 खर्च करायचं 1000 रुपये आले, मग ते करूनच काय उपयोग. बरोबर. करेक्ट. हे परवडलं तुम्हाला? हे परवडलं. मग त्याच्यातून गाळीत 5 वर्षांचे करतो तर मग जे महाग वाटलं ते सोडून द्यायचं. जे द्यायचं. स्वस्त जे जरी वाटलं ते पुढच्या वर्षी त्याचा प्रयोग करायचा जे. क्या असं बात है, क्या बात है. असं 5 वर्षापासून जे ना म्हणजे खूपच ते झाले. तर आता इथं पुढे बघा असे फ्रेश होते का तुम्हाला सांगतो. जे बी माणसं जर आले ना ते निसते वांग्याला बघायचे. आता हे बघा इकडून फुटवा येतो मला इकडून बघा याला फुल हा बघा एक फुटवा. नवीन अनुभव. आता याचा फक्त ही फांदी एक जुनी आहे नाही का? हा या जुन्या फांद्या आहे नाही, हे नवीन हे निघून सगळं माल हा म्हणजे अख्खा. थोडं उभं राहा बरं. तुमचं कुठपर्यंत लागत होतं नवीन फुटवा? गुडघे काय सर. गुडघे आहेत काय? आणि हे सगळे शेंडीचे हे या 12 दिवसात आपण औषध सोडलं खालून 12 दिवसात एवढा रिझल्ट आहे त्याचा. आणि हे जे बारीक शेंडे नाही हे पण जे ना पूर्ण वाढणार आहे. आणि याला दुसरी गोष्ट असं नाही की ह्यो जे फुटवा निघला ना तर याला दुसरा फुटवा निघून याला असे कांडोकांडी 3-3, 4-4 गच होईल. तुम्ही अजून पुढच्या 15 वाड्यात जर व्हिडिओ काढला तर तुम्ही बाहेर होऊन जायचं. तुम्ही म्हणशील वांगी का काय. हो ना, याला मालही लागलाय. माल बी लागला, पण हे माल असा लागू राहिला सर. हे गुच्छी म्हणजे एकच नाही 2-3 येतील येणार माझा अनुभव आहे. आणि याला अजून इकडे शेंडा निघू राहिला म्हणजे याला बारीक अभ्यास केला तुम्ही एकदम. बारीक म्हणजे खूप बारीक जे ना बारीक अभ्यास केला याचा. तर इकडे आता हे बघा आता जे फक्त हे वातावरणामध्ये काय झालं तुम्हाला नाही म्हटलं का मोटर जळली 10 त्याला पाणी म्हणजे सोडलं आपण बरोबर. अरे हो, ते पण मला वाटतं सोडल्यानंतर 6 दिवस का काही पाणी नव्हतं. किती दिवस पाणी नव्हतं याला? 6-7 दिवस नव्हतं जे. नाहीतर त्या 6-7 दिवसात पाणी मिळालं असतं मग तर भयानच. हे पानच असं नसते, पूर्ण पान फ्रेश असतं जे ना. हे पान असं झालंच नसतं, कारण अटॅक येणं आणि त्याच्यावर कंट्रोल होणं हे 2 टक्कर एकच झाली त्याच्यामुळे. मग ज्यावेळेस पाणी भेटलं का त्यावेळेस यांना म्हणजे हिरवा पानात दाखवायला सुरुवात केली. आता पाणी देऊन किती दिवस झाले याला अंदाजे? आता 2-3 दिवस झाले. आता आज अजून सोडायचं. आता हे बघा. दुसरी गोष्ट मला सांगा की याच्यामध्ये आपण जेव्हा खालून जे औषधं सोडले त्याच्यानंतर पांढऱ्या माशीला कंट्रोल मिळाल्यासारखं वाटतोय का? वाटलं म्हणजे याच्यावर बांधकाच गेला सर. हे बघून घ्या काय बांधकाम नाही याच्याला. हे बघा आता माल जे क्या बात है. क्वालिटी बघा कशी. माल खराब. पांढरी माशी तुडतुडे असले का मग त्याने पानाचा रस शोषून घेते, मग ते माल लागत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही फवारायची गरज पडली नाही? काहीच नाही. तुम्ही जे फवाराला एक फवारणी दिली त्याच बस एवढंच जे ना त्याच्यातच झालंय. फवारणी काय दिली ते तुमचे कडचं बिल बघून नाही तर मला घरी लिहून ठेवलेलं पाहून. हे बघा आता माल. आता ह्यो नवीन याला जे येईल. आता हे बघा फुटवेची बघा आता याला माल येईल. तर तुम्हाला काय वाटतं आता हा फुटवा वाढणारच आहे अजून एखाद डोस दिला तर हा अच्छा म्हणजे पूर्ण उंची घेणार तो? नाही, ह्यो अजून इथवर होणार आहे. ह्यो छाती गाळ्याला घेणार आहे जे ना. आणि ज्यावेळेस तो पण वेगळा ह्यो बी पूर्ण येणार. त्याच्यात काहीच नाही. जे फुल लागला आता इथून पुढे पूर्ण येणार आहे. याचा असं होईल का तोडता इथून तोडलं का कॅरेट भरत जाईल. म्हणजे कॅरेट किती निघणार ना आपल्या बुद्धीला झापणार नाही. आणि माझा अनुभव आहे कमीत कमी 10 कॅरेट माल एका तोड्यात निघाल पाहिजे. हे किती सऱ्या आहे या? 4च सऱ्या, 4च गुंठे फक्त. 4 सऱ्या 4 गुंठे. लांबणीला अंदाजे 200 फूट लांबणीचे 4 सऱ्या त्याचे खतम. हो. क्या बात. 500 रुपये फक्त. आणि हे लावून किती दिवस झालेले त्याला? हे लावून तरी समजा जून जुलै ऑगस्ट मध्ये लावेल. ऑगस्ट मध्ये. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता चालू होईल. 4 महिने झाले जवळपास समजा. अच्छा.
तर हे आणि 4 2 महिन्यामध्ये किती माल निघला याच्यात अंदाजे? 2 महिन्यापासून माल चालू आहे. याला मी 200 रुपयाला विकलं, 1000 रुपयाला विकलं, 1300 रुपयाला विकलं. पण ते अच्छा. मध्ये काय झाले, गडबड थोडी अशी झाल्यामुळे माल कमी जास्त तरी मी DP, हा. 15-20 हजार रुपये झाले असतील त्याच्यावाले. कॅरेट निघले हा. आणि एवढे निघले असले मी 2-3 कॅरेट. कारण की तेजी अच्छा. मंदी थोडी कमी राहते ना, हा, हा. तर पहिला थोडा 100 रुपये किलो विकला तुम्ही जे म्हणजे एकच कॅरेट निघलं होतं. 100 रुपये अच्छा. किलो, 1500 रुपये झाले एक कॅरेट. क्या बात. हा, ठीक आहे, ते भाव आपल्या हातात हा, नसतो, भाव आपल्या वर हातात खाली नाही. होत राहतो. पण तुम्ही जे कमीत कमी भावाचं कॅल्क्युलेशन सांगितलं ते हा, अगदी 100 रुपये कॅरेटच म्हणजे हे याच्यापेक्षा खाली रेट येत नाही. चांगला माल असा असला तर हे बघा आता याची वा. ते वा. गिरनरी बघा, हे बघा आता त्याचं हे तर बघा. काय थोडं हा देठ काय चमकू लागलं याचं हा, एकदम. डेट बी बघा जे ना. आणि खाली माल पहा आता, याला पूर्ण फुल आणि ते जे ना बघून घ्या. डबल चालू झाला बा प्लॉट. डबल चालू झाला. आणि एवढं करून याला हे बघा जी वर बी असन प्रत्येक कांडीला फुटवा आहे खालचे, याला बी जे म्हणजे असं नाही जे ना. हा, यो बी फुटवा बघा, 1 2 3 खालीच आहेत, पण या कांडीला बघा, कांडीला सुद्धा तर हे कांडीला 2 3 4 5 6 7 8 म्हणजे अख्खी कांडीच फुटली. पूर्ण टोटल जिडे कांडी आहे तिडे पूर्ण फुटला दोन्ही. आणि एवढं करून आता हे बघा वरचा शेंडा बी आता याला 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 माल बघा आता. हे बी पहा. फुलं तर असे लांबूनच चमकू लागले त्याला. ते काय आता जर असं पाहिलं तर हे इथं हा फुलं ना. लगडलेले, वर फुलं हे. आता समजा असं नुसतं जरी कॅमेरा मारले ते काय आहे येड्यासारखं, काय फुलं बघा आहे? ना आता हे फुल हे का काय आहे जे. सांगा पुन्हा एकदा नाव तुमचं. विष्णू अंबादास दवंडे, राहणार खेडी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सेंद्रियने रिझल्ट लेट येतो, हो. सेंद्रियचे रिझल्ट येत नाही, जैविकचे रिझल्ट येत नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं. आणि तुम्हाला 12 दिवसात रिझल्ट दिसला, हा. बरोबर ना? हो. तर सेंद्रिय जैविकने रिझल्ट येतो. पण त्याच्यात विषय एक आहे, ज्याला रिझल्ट येत नाही त्यांचा एक प्रॉब्लेम सांगतो सर. माझा अनुभव, कारण मी काही म्हणजे शेतकरी म्हणून एक अनुभव सांगतो. तर त्यांनी पहिले जे ना केमिकल बुरशीनाशक खूप सोडू जे ना जमीनचा पोतच खराब करले, मग तिला सुधारला टाइमच लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट येत नाही, दुसरं काही नाही. रिझल्ट सेंद्रियाचा जे ना एवढं आहे, फक्त त्याचं नुकसान नाही रिझल्ट आलं तर नुकसान अजिबात नाही, जमिनीला नाही, माणसाला नाही, कशाला नाही जे ना. ही तर काय म्हणजे नजर लागण असं हिरवापणा. पान बी बघा फ्रेश किती आहे, हिरवापणा बी काय नजर. आणि काय पहिल्यापासून जे बी आली ती नजर लागासारखाच प्लॉट होता. मग हे 1 एकर केल्यापेक्षा माझा अनुभव का 4 गुंठे करायचा ना, असं मालाची क्वालिटी करायची. क्या बात आहे, क्या बात आहे. हे महत्वाचं, हे महत्वाचं आहे. कमी करा पण चांगलं करा. चांगलं करा. जर काही 10 गुंठ्यामध्ये 1 एकरचं उत्पन्न निघत असलं तर 1 एकर कशाला. हा, आणि तो खर्चही वाढून जातो ना. खर्च वाढतो, मग त्याचे दुसरा माल होतो ना अजून. आणि एखाद्या मालाला भाव नाही सापडला, एखाद्याला भाव सापडला, त्याच्यामध्ये वजा होऊन जाते. बरोबर आहे, बरोबर आहे. हे इथं तर डोकं काम करणं. हे कापसालाही हा 2 वर्ष झाडे सर. हे फक्त वातीसाठी ठेवलेलं आहे तो. किती वर्षात झाड आहे? 2 वर्ष झाडे ती. लोक म्हणतात दरवर्षी बी आणावं लागतं. आता हे ते 2 वर्षाचं झाड आले, एवढे पाते एवढे बोंड दिसू लागले. बघा जे ना 2 वर्ष झाडे, फक्त याचं मी काय करतो, छाटणी करतो दरवर्षी त्याची 2 वर्ष खोडवी बघा. याला खत नाही, काहीच नाही, फक्त आपलं जैविक. आता याला जे आहे ना, जे याला जाते तेच याला जाते. नळी असली तर त्याला जाते, नाही तर सोडाच्या टायमाला आपलं मग्यामध्ये दर्शक घ्यायचं 100 ml त्याच्या खोडाला सोडून द्यायचं, अजून काही नाही. आणि म्हणायला लिंबाच्या झाडाखाली बघा त्याच्यावर अटॅक आहे, कोणी म्हणतं पाते गळत्या, फुलते होतं, पातेच लागत नाही असं म्हणणं. लाल्या रोग येतो, अमुक येतं ते येतं. बघा त्याच्यावर हायको लाले आहे का काही काय कमाल. शेतकरी बंधूंनो, हा तर एक खरं वेगळा व्हिडिओ व्हायला पाहिजे होता, पण ठीक आहे, याच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा याच्यात उल्लेख करू आपण. 2 वर्षाचं झाड पाहत आहे म्हणजे आता याचं खोड पाहू आपण. बघा ना खोड बघा त्याची होती. हे बघा खोड पाहतो, खोड त्याचं खोडावरूनच कळतंय की ते आहे 2 वर्षाचं असून. आणि वातीसाठी ठेवलेलं. वातीसाठी म्हणजे बघा कापूस विकत नाही घेता ना, आपलं घरचं आहे म्हणून एकच झाड ते बांधायला म्हणजे काळजी करायची. कापूस विकत नाही घ्यायचा वातीला म्हणून. हा एक नवीन अनुभव झाला बाबा असा. हे पण एक प्रयोगशील राहिलं पाहिजे माणसानं, थोडाफार का होत नाही प्रयोग करून. शेती आता इथून पुढे जो प्रयोग काही जरी टेक्निकल न करून त्यांची शेती नाही तर करायची म्हणजे करायची. केमिकल दुकानदारांना सोडायचं सांगायचं काही नाही. मी काय पहिले 2-2 लाख रुपये खर्च करून बघितलेले. अद्रकीचं एक आमचं म्हणजे जुनं पारंपरिक पीक आहे. बरोबर. एकरी आम्ही 270 क्विंटल माल काढलेला आहे. किती? 270. तर आता ते 50 क्विंटल बी नाही काढू शकत. कशामुळं? पहिले केमिकल बुरशी ज्यावेळेस जमीन घेत होती त्यावेळेस जे ना ती घेत होता, आता घेणच नाही तर ते येतच नाही.
मग ते खर्च करून काही नाही उपयोग. उपयोग नाही. गेल्या वर्षी मी 2.25 लाख रुपये खर्च करून माझे फक्त 80,000 रुपये झाले. 90,000 रुपये अद्रक मी तोटा आला मला. म्हणजे दुकानदार बटाईदार नाही म्हणायचं. नाही म्हणजे ते विषय जे आहे ना, खालून जमीन ती घ्यायलाच नाही लागली आणि आपण Response च देईना ते हा, त्याला. आता त्याच्यावर कसं आहे, अद्रक एकदा दोनदा आता 10व्यांदा अद्रक आले, ते अद्रक ते 2-5 वर्ष येतच नाही आणि ते करून काही उपयोग नाही. आपण आता भाव हे करायचं म्हणतेच काही उपयोग नाही. पैसे उरतेत किती हे महत्वाचं आहे. उरत किती जे ना जास्त विषय जे. त्याच्यामुळे आता एकच ठरलेलं आहे की जे पीक येतं आणि जे नवीन येतं ना तेच करायचं, तेच जे येत नाही ते करायचंच नाही. आणि त्यातल्या त्यात पुन्हा सेंद्रिय जैविकच करायचं. सेंद्रिय जैविकच, कीटकनाशक एवढ्याला मी अजून 2 बॅग सुद्धा जे ना खत नाही टाकले. नाही टाकले. क्या बात. याच्यामध्ये जे आहे ना, एक सेंद्रिय खत आहे, याचं आपलं वाळूस पंढरपूरहून येते 300 रुपये बॅग. बर. फक्त 30 बॅग तेवढे टाकलेले आहे. बर बर बर. तर ते जे आहे ना, हे आपलं बाथरूमचं आहे का, ते याचे करून जे ना येतं ते खत जे आहे ना, त्याच्यावर प्रक्रिया करून येतं जे ना, तर ते खूप भारी आहे. त्याच्यावर रिझल्ट बी चांगले आहे. इथं तुम्हाला सांगतो 2,000 रुपयाची बॅग टाकायची आणि ती 300 रुपयाची बॅग टाकायची, डबल 2 बॅगेचा रिझल्ट एकच बॅग आहे. 3 चोक 3 6 7 बॅगेचा पैसा एका बॅगेला द्यावा लागू लागला. हा. आणि एवढं करून जमिनीची केमिकल. हा, केमिकल आणि हे जैविक आहे ना. जैविक आहे. आता तुम्ही विचार करा, आपण किती पदार्थ खातो, खरं मग आहे. हे जर कधी 12 महिने आपण जर का ते केमिकल घेऊन येतं तर त्याचे रिझल्ट कसे येणार? मग तुम्ही कोंबडी खत टाका का शेण खत टाका का, त्याच्यापेक्षा खूप भारी आहे ना. आणि आता यांनी दिव्य मराठीने का जागरणनी कोणतरी ब्लड टेस्ट केलेत शेतकऱ्यांचे. आपल्या ग्रुपवर टाकलंय मी तो रिपोर्ट. तुम्हाला ऍड करावा लागेल, ग्रुपमध्ये ऍड केलेलं नाही. तर त्यांनी ते आत्ताच शेतकऱ्यांच्या रक्तामध्ये नमुन्यामध्ये बरेचसे विषारी घटक सापडलेत जे फवारणी करतात, असा पूर्ण डिटेल रिपोर्ट दिलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे आता तुम्ही बघितलं, एक प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज आपण उभा आहोत आणि ज्यांनी म्हणजे खूप काही शेतकऱ्यांना मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय. पहा, ते वांगे इथून जर पाहिले तर एकदम हिरवे गार दिसत आहेत आणि पूर्ण खराब झालेला प्लॉट, हँग व्हायचं काम आहे. आता हा फुटवे तर कुठं पाहायचे आणि कुठं नाही. हा फुटवा, आता माला सगळं फुटवा आहे. ही जमीन आणि हा फुटवा, हा इथपर्यंत गुडघ्यापर्यंत आलेला आहे. तर असेच विविध प्रयोग आणि बाकीच्या गोष्टी शिकण्यासाठी बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीची काळजी आणि आमचं पुढचं वाक्य असतं खिशाची पण काळजी. तर तुम्ही जे काय आज माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. शेतकरी तुमच्या व्हिडिओमधून बऱ्याचशा गोष्टी ऐकून शिकतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. काका, तुम्ही पण आले, तुम्ही पण उभं राहून आम्हाला बरीच गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल तुमचे पण आभार. धन्यवाद. अंबादास महादू दवंडे. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद.